Yesterday we have seen formulae and its practice of integration. We are continuing indefinite integration. ओके, चला आणखीन काही तुम्हाला जसे डेरिव्हेटिव्ह मध्ये सम रूल, डिफरन्स रूल, प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल होते ना, त्याच टाईपचे इथंही रूल्स आहेत. ठीक आहे. सम म्हणजे प्लस मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत होतं, मायनस मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट होत होतं, कॉन्स्टंटला कचरा म्हणतो आपण, कचरा बाहेर फेकत होतो, त्याच टाईपचे इथंही रूल्स आहेत. लेट अस सी दोज रूल्स अँड they are under the heading of algebra of integrals. अल्जेब्रा शब्दाचा अर्थ वारंवार सांगत असतो, प्लस मायनस इंटू डिवाइड यांचा मिक्सचर म्हणजे अल्जेब्रा, यांनाच अल्जेब्रा म्हणते. लेट अस सी इंटिग्रेशनचा प्लस मायनस इंटू डिवाइड. ओके, चला. इफ fx and gx are two functions of x, functions of x म्हणजे x चे टर्म्स आहेत and k is a constant, then हे पहा पहिला फॉर्म्युला, हे तर सिम्बॉल इंटिग्रलच आहे. fx आणि gx हे दोन टर्म आहे. कशाचे? आपले x चे टर्म्स आहे. दे आर टू फंक्शन्स ऑफ x. फंक्शन्स ऑफ x म्हणजे x चे टर्म्स, x चे एक्सप्रेशन. पहा, या दोघांच्या मधात प्लस लावला आहे, तर पुढचा RHS पहा काय केलाय. प्लस तर प्लसच आहे, पण हे इंटिग्रल या दोघांसोबत सेपरेट केला आहे. हे इंटिग्रल या दोन्ही टर्म सोबत सेपरेट केला आहे. हीच क्रिया आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये करत होतो. हीच क्रिया डेरिव्हेटिव्ह मध्ये करत होतो. म्हटलं का, पहा ना किती सिंपल आहे. याचे प्रूफ नाही आहे, तर आपल्याला फक्त याला फॉलो करायचा आहे. वी हॅव टू यूज इट. वापर भरपूर आहे. ऐका, इट इज व्हेरी सिंपल. हे इंटिग्रेशनचं सिम्बॉल आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये जर प्लस मध्ये दोन टर्म राहत होते, तर डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट करत होतो. तर इंटिग्रेशन मध्ये दोन टर्म मध्ये प्लस असेल तर इंटिग्रल सेपरेट करा. हे पहा, एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. पहा, sin x प्लस e रेश टू x. ठीक आहे, बोला प्लस आहे की नाही. हे पहिला टर्म, हे दुसरा टर्म, x चे टर्म आहे. तर हे प्लस जर असतील तर काय करायचं, प्लस तर राहू द्यायचं. हे इंटिग्रेशन दोघांसोबत सेपरेट करायचं. इंटिग्रल साइन आहे ना, हे दोघांसोबत सेपरेट करा. पण जो हे असा प्लस e रेश, पण इंटिग्रल पुरा असं नाही लावायचं. इंटिग्रल जेव्हा लावतो तेव्हा प्रॉपर लिहायची मेथडच शिका. मधात टर्म लिहिणे आणि हे दोन्ही मिळून सिम्बॉल कंप्लीट होते. इंटिग्रल आणि dx. जसं dx डेरिव्हेटिव्ह असते, तर प्रत्येक इंटिग्रलच्या सिम्बॉल सोबत dx लिहायचा. प्रत्येक सिम्बॉल सोबत, एका सोबत लिहिलं आणि एका सोबत नाही असं नाही. ऐका, व्हेनेवर देयर इज प्लस साइन इन बिटवीन एनी टू टर्म्स, कोणत्याही दोन टर्म मध्ये प्लस साइन जर असतील तर यू सेपरेट द इंटिग्रल. किती सिंपल फॉर्म्युला आहे. डेरिव्हेटिव्ह सारखा आहे म्हणून आणखीन चांगलं वाटते. ठीक आहे, बोला प्लस साइन आहे, चुपचाप हे दोन टर्म आहे, हे दोन टर्म आहे. आता तुम्ही सेपरेट करा. बोला केलं की नाही. पुढे मग सॉल्व करजा. साइन एक्स चा इंटिग्रल काल मी फॉर्म्युले सांगितले आहे परवा. सो देयरफॉर साइन एक्स चा होते मायनस कॉस एक्स आणि e रेश टू एक्स चा होते e रेश टू एक्स. एक सी लावा लागते, ते नंतर शिकवतो. सी, ओके, सी तर लावाच लागतो. प्रत्येक आन्सर म्हणजे सी लावा लागतो. ठीक आहे, ते लावून घेऊ. ओके, सो दिस इज द वे ऑफ सॉल्विंग व्हेनेवर देयर इज प्लस साइन इन बिटवीन टू टर्म्स. ठीक आहे, आपण प्रॉब्लेम घेऊ नंतर. आता सेकंड फॉर्म्युला सांगतो. दीज आर अल्जेब्रा ऑफ इंटिग्रल्स. आता जर दोन टर्म मध्ये मायनस असलं, जर दोन टर्म मध्ये मायनस असलं, हे आहे दोन टर्म, या दोन मध्ये जर मायनस असलं तरी इंटिग्रल सेपरेट होते. हे पहा, सेपरेट करतो. पहा, मस्त सुंदर सुंदर फॉर्म्युले आहे. सेम डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे होत होतं. सेम थिंग हॅपन्स इन डेरिव्हेटिव्ह ऑल्सो. सेम दिस फॉर्म्युला ऑल्सो अँड दिस फॉर्म्युला ऑल्सो.
जर दोन टर्मच्या मधात मायनस असतील तर इंटिग्रल सेपरेट करणे हे फॉर्म्युला सांगते आपल्याला. डेरिव्हेटिव्ह मध्ये मायनस मध्ये सेपरेट करत होतो आपण. ठीक आहे, चला एखादा एक्झाम्पल घेतो. 6² मायनस x². एक्झाम्पल करतो पण याच्यात समजून देतो तुम्हाला. हे कोणतेही दोन टर्म आहे, हे कोणतेही दोन टर्म आहे समजा, आणि यांचे इंटिग्रल घ्यायचं आहे. मायनस साइन इज इन बिटवीन देम. fx म्हणजे हे, gx म्हणजे हे. तर पहिले क्रिया काय होते हे पाहून घ्या. जर मायनस असतील किंवा प्लस असतील, क्रिया सारखीच आहे. इंटिग्रलला सेपरेट करणे, इंटिग्रलला सेपरेट करणे. बोला करतो असा. याच्यासोबतही इंटिग्रल लिहा आणि याच्यासोबतही इंटिग्रल लिहा, आणि प्रत्येक इंटिग्रल साइन सोबत हे dx लागतेच. हे असा, हे बिलकुल आठवणीने लक्षात ठेवायचा. नाही तर सर हे दोन इथं एकच आहे आणि इथं दोन आहे असं नाही. प्रत्येक साइन सोबत हे राहते, मधात टर्म लिहायचं. ओके, चला पुढे सॉल्व करा. हे सर्व स्टँडर्ड फॉर्म्युले आहे ते बरोबर लिहा. बोला 6² चा होते 10x. फॉर्म्युले पाठ करताना थोडंसं उलट पाठ करा. बोला 10x चा डेरिव्हेटिव्ह 6² आहे की नाही, असं उलट पाठ करायचं म्हणजे लवकर होईल. तुम्ही जे फॉर्म्युले पाठ कराल ना असं उलट करायचं. 10x आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ आहे, तर 10x चा 6²x म्हणून हे इंटिग्रल ऑफ 6² 10x. सुरुवातीत करा लागते, मग एक वेळ आपल्या टर्मवर बसले की मग काही गरज नाही. x² चा x⁴n चा काल प्रॅक्टिस घेतली आहे. इट इज x⁴n + 1 3/n+1 आणि एक c जोडायचा. c ची स्टोरी पाहू. पहिले मायनस ची स्टोरी पाहून घ्या चुपचाप. मायनस मध्ये असं सेपरेट करायचं आणि मग सॉल्व करून आन्सर लिहायचं. तिसरं फॉर्म्युला आहे. पहिले सगळे फॉर्म्युले पाहून घ्या आणि मग पाहू. तिसरं कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे. हे कॉन्स्टंटचा फॉर्म्युला तुमचा डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. तिन्ही फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे. कॉन्स्टंटला मी कचरा बोलत असतो. के स्टँड्स फॉर कचरा. कचऱ्याला बाहेर फेका. इट इज व्हेरी सिंपल फॉर्म्युला अगेन, आहे की नाही. सो बोला कचऱ्याला बाहेर फेकतो. हे फेकला बाहेर. जमलं की नाही नाटक? एकदम जोरदार. तर हेच डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला आहे. प्लस मध्ये सेपरेट होते, मायनस मध्ये सेपरेट होते, आणि के कचरा असलं तर कचऱ्याला बाहेर फेकायचं. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये तंतोतंत आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा असं घेतो 5x³. ठीक आहे. तर बोला कचऱ्याला बाहेर फेका 5. एक्सले नाही फेकायचं, x सोना असते डेरिव्हेटिव्ह मध्ये इथेही. ठीक आहे. तर हे बाहेर 5 फेका आणि राहिलेला लिहा उरलेला के कचरा बाहेर फेकलं. ठीक आहे. अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वांटिटी x³ म्हणजे x⁴n. काल भरपूर 25 प्रॉब्लेम मी x⁴n वर सोडवले आहे. बोला x⁴n+1 अपॉन n+1. एक वाढवायचा. दॅट्स ऑल. सी प्रत्येक उत्तरात लिहायची सवय टाका. इंटिग्रेशन मध्ये, इनडेफिनेट इंटिग्रल मध्ये हे सी चं लय महत्व आहे. हे तुम्हाला फर्स्ट पिरियड मध्ये समजून दिलं आहे. तर आता प्रत्येक वेळेला सी लिहा लागते फक्त, बस एवढं लक्षात ठेवा. सो दिस इज थर्ड फॉर्म्युला, थर्ड अल्जेब्रा. ठीक आहे. सो हे तिन्ही सिंपल अल्जेब्रा आहे. चौथा तसा नाही आहे, पण मी डेरिव्हेटिव्हशी कम्पेअर करून याला शिकूनच देतो. जर कोरा हे डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे फॉर्म्युला. कचऱ्यासोबत x असेल तर कचऱ्याला बाहेर फेकणे. पण डेरिव्हेटिव्ह मध्ये कोरा कचरा असेल तर डेरिव्हेटिव्ह 0. परंतु इथं 0 नाही आहे. इथं 0 नाही. इथं कचऱ्याचा एकच नियम आहे, कचऱ्याला बाहेर फेकणे. समजले ना? डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन नियम आहेत. गेट क्लिअर दिस कन्फ्युजन. हे सारखंच आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये, कचऱ्याला बाहेर फेका. ठीक आहे. परंतु हे इथे आता डेरिव्हेटिव्ह मध्ये कोरा कचरा असेल तर डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे. परंतु इंटिग्रेशन इज नॉट 0. इंटिग्रेशन मध्ये एकच रूल चालते, कचऱ्याला बाहेर फेकणे. असं बाहेर फेका. मग काय राहिलं? इंटिग्रल ऑफ dx. हेच नियम चालते.
कचऱ्याला बाहेर फेकणे. मग हे पुढे जर सॉल्व केलं तर के तर बाहेरच राहील. इंटिग्रल ऑफ 1 चा काल फॉर्म्युला आहे 1 dx इट इज x. काल जे फॉर्म्युले डिराइव्ह केले ना त्याच्यात आहे इंटिग्रल ऑफ dx इज x. एक c जोडा लागते ते जोडून घ्या. मग याला जर सॉल्व करायचं आहे कसं करायचं. हे काही अल्जेब्रा नाही आहे पण डेरिव्हेटिव्ह मध्ये हे दोन फॅक्टर आपले अलग अलग आहे म्हणून डेरिव्हेटिव्हचा कंपॅरिझन आता हे घेतलं. याच्यानंतर इथे प्रॉडक्ट रूल. तर प्रॉडक्ट रूल आपण सेपरेट घेऊ त्याची कहाणी थोडी मोठी आहे. ओके सो लेट अस से फर्स्ट दिस इजी रूल्स. कॉन्स्टंटचा रूल एकटा असो कॉन्स्टंट की कॉन्स्टंट सोबत fx असो तुमचं हे कॉन्स्टंट बाहेर फेका लागते. कचऱ्याला के म्हणजे कचरा बाहेर फेकणे आणि प्लस मायनस सोपेच आहे. ठीक आहे. लेट अस सी प्रॉब्लेम सॉल्व इट. व्हेरी इझी आहे. एक्सरसाइज 1 घेतो आणि थोडंसं लेट अस टेक एक्सरसाइज 1. इंटिग्रेट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये असा प्रश्न राहत होता डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करा म्हणजे टेकिंग डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेट करा म्हणजे टेकिंग इंटिग्रल. ठीक आहे. तर याचा इंटिग्रल घ्या. आता जे काही टर्म आहे लिहिले आहे इथं. ओके चला पहा. इथं प्लस आहे आणि मायनस आहे दोन्ही सोबत आहे काही हरकत नाही. आपला पहिला आणि दुसरा रूल सोबतच लावता येते. व्हॉट इज पहिला आणि दुसरा रूल. आता जे रूल शिकवले फर्स्ट रूल म्हणते प्लस मध्ये इंटिग्रल सेपरेट करणे आणि मायनस मध्ये सुद्धा सेपरेट करणे म्हणजे दोघांचा रूल तर सारखंच झालं की नाही. चला या मग याचा इंटिग्रल सेपरेट करा असा. आणि इंटिग्रल लिहायची पद्धत सांगितली आहे तुम्हाला. हे लिहिलं की हे dx शेपूट राहीलच. प्रत्येक इंटिग्रल सोबत हे शेपूट राहील आणि मधा टर्म लिहायचा आडवं तिडवं नाही लिहायचा. इंटिग्रल ऑफ 3x dx. इंटिग्रल ऑफ याले तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फक्त फ्लॅश म्हणून त्यांनी 3³ लिहिला आहे. तुम्ही याले 27 लिहू शकता. ओके चला पहा याचा आन्सर लिहा. आता x³ म्हणजे याला x⁴n चा फॉर्म्युला लावा. हे वाला फॉर्म्युला आहे कालचा. काल याची भरपूर प्रॅक्टिस केली आहे. x⁴n + 1 अपॉन n + 1. x⁴ कोणताही नंबर असला तर याचा एक पॉवर वाढते आणि तोच पॉवर खाली निघतो. मला x³ x⁴n + 1 अपॉन n + 1 प्लस हे a⁴x चा फॉर्म्युला आहे काल शिकवला आहे बघा. इट्स आन्सर इज a⁴x. हेच टर्म वापस लिहा अपॉन log a असा आहे. हे x⁴ नंबर आहे हे नंबर x आहे. a⁴x a म्हणजे 3 अपॉन log a. a म्हणजे मायनस तर मायनस. आता कचऱ्याचे दोन नियम सांगितले आहेत पण इंटिग्रेशन मध्ये कचरा म्हणजे कचरा. याच्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ कचरा 0 होते की नाही. असं हे जर डेरिव्हेटिव्हचा प्रश्न राहिला असतं 0 लिहिलं असतं मी. परंतु इंटिग्रेशन मध्ये 0 नाही कुठंच. कचरा म्हणजे कचरा चुपचाप बाहेर फेका. तर याला बाहेर फेकून द्या आणि असं राहते. समजले का. सो इट इज लाईक दिस. अँड एखादी लाईन आणखी लिहायची असेल तर लिहितो नाही तर याचा आन्सर लिहिता येते आपल्याला. याचा आन्सर लिहिता येते आणि सी जोडा लागेल तुम्हाला x⁴ अपॉन 4 प्लस 3x अपॉन log 3 मायनस 27. इंटिग्रल ऑफ dx ही फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्याची लिस्ट समोर ठेवता. सुरुवातीला त्रास जाईल आणि एक सी लावा लागेल तुम्हाला. जिथं उत्तर चालू होते की नाही इथं उत्तर चालू झाले. या लाईन मध्ये सर्वांचा सी एकच असतो. तसे अलग अलगही लावता येते. समजा या आन्सरचं सी लावलं C1 याचा आन्सर C2. प्रत्येक याचा कॉन्स्टंट अलग अलगही लावता येते पण ते आपल्यासाठी त्रासवाला आहे. याचा समजा मी C1 लावलं याचा समजा C2 लावलं याचा समजा C3 लावलं आणि शेवटी तर मग तिन्ही कॉन्स्टंट दोस्त सोबत मिळतात की नाही. तसं हे तिन्ही कॉन्स्टंट सोबत होऊन जाईल आणि मग तिन्ही कॉन्स्टंट जोडले तर एक कॉन्स्टंटच बनणार. हे समजा 10 आहे हे 20 आहे हे 30 आहे तर बोला तिघांची बेरीज 60 होईल. तर त्यापेक्षा हे 60च लिहा डायरेक्ट. हे तिघांचा
म्हणून कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी लावताना तुम्ही किती टर्म्स असो आपल्या एका लाईन मध्ये एका स्टेप मध्ये त्याचा सी एकच लावायचा. प्रत्येकाचा अलग अलग लावलं तर आपल्यासाठी त्रासदायक. हे सिंपल मेथड आहे. एका आन्सर मध्ये एक सी जोडणं आवश्यक आहे. अँड दिस इज फायनल आन्सर. एक नेक्स्ट क्वेश्चन. या प्रश्नातही प्लस आणि मायनस आलेले आहे. प्लस मायनसची चिंता बिलकुल करायची नाही. आपले फॉर्म्युले तिन्ही जे सांगितले तुम्हाला तीनच आहे. मेन फार ते 4 लिहून दिले ना, तीनच आहे 1 2 3. सो प्लस आणि मायनसचे फॉर्म्युले अगदी सिंपल आहे. यू सेपरेट द इंटिग्रल. हे इंटिग्रल साइन आहे. प्लस आणि मायनस मध्ये काय करायचं, किती असो ना फॉर्म्युल्यामध्ये टोकन 2 चे लिहिले आहे, परंतु नंबर ऑफ टर्म्स किती असो प्लस मायनसची डेरिव्हेटिव्ह मध्ये भेद नाही आपण आणि इंटिग्रेशन मध्ये भेद नाही. सो आय विल राईट इंटिग्रल ऑफ cosec square x dx, इंटिग्रल ऑफ 1 by x dx, इंटिग्रल ऑफ 3 by root x dx मायनस इंटिग्रल ऑफ 20 dx. असं बोला प्लस आणि मायनस. प्रत्येक इंटिग्रल लिहिताना dx शेपूट जरूर लिहिजा, मधात टर्म राहील. हे पद्धत आहे याची. ओके. आता एकेकाचा आन्सर लिहायचा असेल तर लिहा, नाही तर मी पुढच्या स्टेप मध्ये लिहितो आन्सर. हे फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. इंटिग्रल ऑफ cosec स्क्वेअर x किती आहे? इंटिग्रल ऑफ cosec स्क्वेअर x आहे मायनस cot x. फॉर्म्युल्याची लिस्ट बघा. हे फॉर्म्युला आहे 1 by x चा. इंटिग्रल ऑफ 1 by x log x आहे. उलट पाहायचं, log x चा डेरिव्हेटिव्ह एवढा आहे, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. आता हे जे आहे हे दोन्ही टर्म हे कचरा आहे याच्यात अटकलेला. आपल्या इंटिग्रेशन मध्ये कचऱ्यासाठी भेदभाव नाही आहे. एकटा कचरा असलं तरी फेका आणि कचऱ्यासोबत x असलं तरी फेका, असं आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये असं नाही आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये एकट्या कचऱ्याचा 0 आहे, जाळून टाकतो. तर सध्या तर राहू द्या, ठीक आहे. आणि हे फॉर्म्युला आहे तुमच्या लिस्ट मध्ये पहा. इंटिग्रल ऑफ 1 by root x, इट इज 2 root x. फॉर्म्युला आहे, पाहून घ्या. मी काय आता लिहून नाही घेत, फॉर्म्युले सगळे लिहून दिले आहेत तुम्हाला. इंटिग्रल ऑफ dx हे फॉर्म्युला x अँड 1c. एकच सी बढिया आहे एकदम, ठीक आहे. एक लाईन आणखी लिहावं लागेल. सो cot x मायनस log x हे 6 होते. बस एवढंच जास्त आहे. बस प्रत्येकाचा सी अलग अलग लिहायचा नाही. तसं तर प्रत्येक इंटिग्रेशनचा एक सी राहते, पण सर्वांचा सी सारखा नाही घेता येत. याचा C1 घ्यायला लागल, याचा C2 घ्यायला लागल, याचा C3 घ्यायला लागल, याचा C4 घ्यायला लागल. सेम नाही घेता येत. आणि मग शेवटी जेव्हा हे सॉल्व होते C1 प्लस C2 प्लस C3 प्लस C4 असे मग हे तेही ऍड होईल. मग आपला लोड वाढला की नाही. मग कॉन्स्टंटचा लोड काय वाढवता, मेन एक्सचा जो आन्सर आहे तो अशा पद्धतीने लिहायचा, ठीक आहे. सो झालं खतम. एकच सी जोडायचा, खतम. जिथं तुम्ही आन्सर लिहिता एक इंटिग्रलचे लिहा की तो तिन्ही लिहा, एक सी जोडून टाकायचं. सांगतो सर्व प्रॉब्लेम आहे सुरू. टेक फ्यू सिंपल प्रॉब्लेम चालू आहे. प्लस मायनस आणि कॉन्स्टंटचे प्रॉब्लेम चालू आहे. तर इथं फक्त प्लस प्लसच आहे. तर प्लस मध्ये इंटिग्रल सेपरेट होते. नंबर ऑफ टर्म किती असो त्याला घाबरायचं नाही. नाव आय विल सेपरेट द इंटिग्रल. असा पहिला प्लस याचा लिहा, प्लस याचा लिहा, प्लस याचा लिहा. टर्म नाही बदलायचे, फक्त इंटिग्रल. जसं डेरिव्हेटिव्ह सेपरेट करत होतो तसं हे इंटिग्रल सेपरेट करायचं. मग हळूहळू एक एक नियम लावत जा, जे दिसते ते लावा. आता हे कचरा कचरा हे फेका, बाहेर फेका लागते. हे सध्या राहू देतो, याचा आन्सर लिहू. हे फॉर्म्युला आहे, पण हे कचरा सध्या फेका असा. हे कचरा फेका. आपला तिसरा रूल म्हणते, तिसरा अल्जेब्रा, कचरा बाहेर फेकणे, ठीक आहे. अँड नाउ दिस इज फॉर्म्युला. 1 लिहिलं नाही लिहिलं चालते. इंटिग्रल ऑफ dx आहे, इट इज x. 2 into
हे तिन्ही फॉर्म्युले x रेस टू n वाले आहेत. x रेस टू n आहे ना. तर याचं उत्तर कसं लिहायचं? x रेस टू तो लिहायचं, एक पॉवर वाढवायचं आणि तोच पॉवर खाली लिहा. एक पॉवर वाढवा, x स्क्वेअर होते अपॉन हेच पॉवर खाली लिहा. काल शिकवलाय हे पहा, x रेस टू n बोला एक पॉवर वाढवा 3 अपॉन 3 तोच खाली लिहायचा. एक पॉवर यही x रेस टू n आहे, x रेस टू 4 एक पॉवर वाढवा अपॉन 4 आणि एकच c जोडा. जे आन्सरची लाईन आहे तिथं c जोडायचं, कुठेही नाही जोडायचं. इथून आन्सर सुरू झाले. आता हे बिचारे कटतात तर कापून टाकू. मस्त सुंदर आन्सर आला पहा. x प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस x रेस टू 4 अँड प्लस c. दिस इज आन्सर ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. चला एक छोटीशी गंमत सांगतो तुम्हाला. आन्सर ताबडतोब चेक करता येते. या लाईनचं तुम्ही फटाफट डेरिव्हेटिव्ह घ्या, बोला एवढा येते की नाही. हेन्स दिस इज करेक्ट आन्सर. हे आन्सर चेक करायची मेथड आहे याच्यात इंटिग्रेशन मध्ये. या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्या, कारण की डेरिव्हेटिव्हची सवय लय मस्त आहे आपल्याला. तर याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन पहा, बोला एवढा येते की नाही. अरे बस झालं. हे डेफिनेशन आहे आपली इंटिग्रेशनची. तर चेक करायची एवढी सस्ती मेथड आहे याच्यात. टेक नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. 1 upon x square minus 2 upon x cube minus 3 upon x raised to 4 minus 4 upon x raised to 5 आणि इंटिग्रल आहे. आता इथं सगळे मायनसच मायनस आहे. आता मायनस आणि प्लस मध्ये काय भेद आहे आपल्यासाठी? काहीच टेन्शन नाही. नो डिफरन्स. बिकॉज दोन्ही असल्यावर तुम्ही इंटिग्रल सेपरेट करलेच आहे. डेरिव्हेटिव्ह सारखं सिंपल फॉर्म्युला आहे. या इकडे सेपरेट करतो. पहिले सेपरेट करू असं. आज असं हळूहळू प्रॅक्टिस करू. ठीक आहे. आता हे कचरा आहे की नाही, कचरा बाहेर जाईल असं. हे कचरा बाहेर जाईल. थोडस मी डबल काम करीन. हे असं एक एक काम परवडत नाही. आता डबल काम काय करेन, या कचऱ्याला तर बाहेर फेकीनच. परंतु काल हे ना, हे असे टर्म्स होते ना हे वाले, तर यांना सोडवलं आहे. आपल्याजवळ जे फॉर्म्युला आहे दॅट इज डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल ऑफ x रेस टू n. आपल्याजवळ जो फॉर्म्युला आहे हे वाला आहे. इंटिग्रल ऑफ x रेस टू n वर पाहिजे. 1 अपॉन x रेस टू n चा फॉर्म्युला नाही आहे. इथं सगळेचे सगळे टर्म 1 अपॉन x रेस टू n आहे. मग यांना आपण इंडायसिसनं असं वर नेलं होतं. याला वर नेलं, 1 अपॉन आहे की नाही, तर हे मायनस होते. तर याला लिहा मग ते वर गेल्यावर आपलं काम होईल असं. बोला x रेस टू n दिसते वरती. x रेस टू n हे वरच पाठवा ना. तू कचरा फेकलं बाहेर, याला वर पाठवून द्या. किती स्टेप लावला. छोटा हलके प्रॉब्लेम आहे. कचरा बाहेर फेका आणि याला वर पाठवून द्या या नियमानं. x रेस टू n झालं, x रेस टू n झालं पाहिजे. आणि 4 कचरा बाहेर फेका, x रेस टू n. बोला x रेस टू n झालं की नाही. नाव सर्वचे सर्व टर्म x रेस टू n हे फॉर्म्युल्यात बसले. नाव अप्लाय द फॉर्म्युला. एकच फॉर्म्युला चारही इंटिग्रल मध्ये लावायचा आहे. लावा. बोला x रेस टू n, x रेस टू n प्लस 1 असं लिहा लागते. n प्लस 1 अपॉन n प्लस 1 हे असं आहे. n प्लस 1 म्हणजे हे होईल मायनस 1. गडबड नाही करायची. अपॉन मायनस 1. ठीक आहे. हे आहे x रेस टू n. x रेस टू n असा आहे. तर याचा फॉर्म्युला किती आहे? x रेस टू n प्लस 1 n प्लस 1 अपॉन n प्लस 1 असा आहे. तो बोला हे काय होते? -2. आता खूप सारे 12वीत आहे तुम्ही. छोट्या छोट्या स्टेप अशा खूप सारे लावता येत नाही. समजून देतो. हे आहे x रेस टू n. बोला n-4 आहे. बोला असा फॉर्म्युला लावा. x रेस टू बोलत जा. x रेस टू n चा इंटिग्रल x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 असा.
n प्लस 1 अपॉन n प्लस 1. याचा आन्सर लिहा ना, किती हलका आहे. हे आहे x रेस टू n. ठीक आहे. सो ये लॉ फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. याचा आन्सर लिहा आणि सर्व इंटिग्रेशनचा एक सी लावून द्यायचा इन द लाईन ऑफ आन्सर. थोडंसं सॉल्व करा, चांगलं दिसते. मायनस एक्स रेस टू मायनस 1 2 कॅन्सल, हे टाकतो मायनस मायनस प्लस एक्स रेस टू मायनस 2 3 कॅन्सल, मायनस इंटू मायनस प्लस मायनस मायनस प्लस 4 कॅन्सल अँड एक्स रेस टू मायनस 4 प्लस सी. दॅट्स ऑल. या आन्सर. इच्छा असेल तर याला 1 बाय x स्क्वेअर 1 काय राहू द्या. इट इज इनफ. जेवढं सॉल्व करायला लागते आन्सरले तेवढंच करत जा. हे इनफ आहे आपल्यासाठी. ठीक आहे. सो प्लस मायनसचे प्रॉब्लेम चालू आहे बघ, कठीण नाही आहे. प्लस मायनसचे प्रॉब्लेम चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 5 minus 3x into 2 plus x square. पण इथं इंटू आहे, लक्षात ठेवा. आता इंटिग्रेशनचं प्रॉडक्ट रूल मी काही शिकवलं नाही. सध्या 3च रूल शिकवले, एक प्लसचा, एक मायनसचा आणि एक कचऱ्याचा कॉन्स्टंट. ठीक आहे. तर इंटूचं शिकवलं नाही म्हणून इंटूचं लावू नका, म्हणजे यू आर अननोन बाय दिस फॉर्म्युला. ठीक आहे. तर मी काय करतो, थोडंसं मी याला हलका करून टाकतो. या दोन्ही ब्रॅकेटला इंटिग्रेशन घेण्यापूर्वी या दोन्ही ब्रॅकेटला मी मर्ज करून टाकतो. पहा, 5 ला दोघांशी मल्टिप्लाय करा बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि यालाही दोघांशी करा. घ्या 5 into 2 10 प्लस 5x स्क्वेअर. आता 3x करा मायनस 6x प्लस इंटू मायनस मायनस 3x क्यूब. बोला जमलं की नाही. आता बोला इंटू गायब झाला. आता आले प्लस आणि मायनस, आणि प्लस आणि मायनस आपल्यासाठी सोपे आहे. प्लस आणि मायनस आपल्यासाठी इजी आहे. नाव यू सेपरेट द इंटिग्रल. आपले रूल आले, कचरा आहे आणि प्लस मायनस आहे. तर या इकडे बोला इंटिग्रल सेपरेट करतो. सध्या आपण हळूहळू खाऊ. एक वेळ आपल्याला म्हणजे अशा खाण्याची सवय झाली, बरोबर स्पीड आली की मग एखादी स्टेप गाळता येते. या इकडे कोणती गाळायची सांगतो. सगळ्या स्टेप नाही गाळायच्या. या प्लस मायनस मध्ये असं सेपरेट करायचं. हळूहळू केलेलं बेस्ट. हळूहळू गाडी चालवली पडत नाही. थोडीशी स्पीड चालव, स्पीड न असली, ब्रेकर आला मधातच दिसलं नाही, पडून जाते माणूस. म्हणून हळूहळू चालवा. सुरुवातीत तर शिकताना हळूहळू चालवा लागते. चला, प्लस मायनस सेपरेट झाला. आता प्रत्येक ठिकाणी कचरा दिसत आहे. तर कचऱ्यासोबत एकटा कचरा असो की कचऱ्यासोबत एक सोना असो, आपल्याला काही घेणदेण नाही. इंटिग्रेशन मध्ये एकच रूल आहे, कचरा बाहेर फेका. कचरा बाहेर फेका असा बोला. कचरा बाहेर फेका. स्त्री कचरा आहे असं बाहेर फेकायचं. समजले का. मग स्टेप, हे जे सेंटर वाली स्टेप आहे हे गाळता येते. याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकता इफ यू आर वेल प्रॅक्टिस्ड. तुम्हाला जर चांगली सवय झाली, पुढे करू आपण. सध्या तुम्ही असंच चालते. आपण स्लो सध्या जेमतेम सुरुवात झाली आहे इंटिग्रेशनची. तर सध्या तुम्ही असं माझ्यासोबत सारखं चालू द्या, मग आपण डायरेक्ट असं मी शिकवतो नंतर. ठीक आहे. चला, यांचे आन्सर लिहिणं चालू करा. खतम झाला प्रॉब्लेम. बोला इंटिग्रल ऑफ dx इज x. फॉर्म्युलेची लिस्ट आहे, लक्षात ठेवा. आता हे x रेस टू n मध्ये बसते, हे तिन्ही याच्यात. आणि हे सिंपल वाले तुम्ही तसेही जास्त शिकवले आहे. x रेस टू n असलं तर एक पॉवर वाढवा, तोच पॉवर खाली लिहा. बोला x स्क्वेअर असलं तर x क्यूब करा अपॉन तोच पॉवर. x रेस टू 1 असलं एक पॉवर वाढवा, स्क्वेअर होईल, तोच पॉवर खाली. x क्यूब असलं एक पॉवर वाढवा असं. and add only one constant. एकच कॉन्स्टंट ऍड करायचं, जास्त नाही करायचे. किती मोठे किती टर्म्स असो, 1000 टर्म असो, तो सी एकटाच काफी आहे. सी सर्वांचा होय, एकट्याचा नाही. अलग अलग लावले असते तर आपला त्रास वाढते. सो सिम्प्लिफाय द एक्सप्रेशन.
हेच कॅन्सल होते, बाकी तर नाही होत. बाकी थोडं लिहायला व्यवस्थित लिहा, कोणती सिस्टमॅटिक दिसलं पाहिजे, तर बस झाला. तर सध्या आपण इंटू शिकलो नाही, तर इंटूचा नियमही लावायचा नाही. चा 3x² - 5 होल स्क्वेअर. हेच प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह मध्ये राहिलं असतं तर हे आपलं कॅपिटल एक्स झालं असतं. पण इंटिग्रेशन मध्ये कॅपिटल एक्स आहे, पण डेरिव्हेटिव्ह सारखा नाही आहे, म्हणून सध्या हे घेता येत नाही, काऊन की मी शिकवलं नाही. ठीक आहे. सो डोंट टेक कॅपिटल एक्स. ज्या मेथड शिकवल्या आहेत त्या मेथडच्या बेसिसवरच सॉल्व्ह करायचं आहे, काऊन की तेच प्रॉब्लेम आज घेऊन राहा. तुम्ही एक काम करा, सध्या कॅपिटल एक्स ची कोणत्याही प्रकारची मेथड इथं शिकवली नाही आहे, म्हणून तुम्ही एक काम करा, दुसऱ्याकडून डायव्हर्ट करून या. बोला a - b होल स्क्वेअर, याचा तो फॉर्म्युला लावू शकता. इंटिग्रेशन बाहेर आहे, त्याला हाताही नाही लावलं. a - b होल स्क्वेअर लावा फॉर्म्युला. a² - twice ab, हे 15 होते, 15 × 30 ab प्लस b² 25. दॅट्स ऑल. ठीक आहे. ठीक आहे. नाव यू सेपरेट दिस. सेपरेट करा, प्लस मायनस असल्यामुळे सेपरेट करून घ्या. ठीक आहे. सो सेपरेट केल्यावर आता कचरा बाहेर फेका, अशा पद्धतीने. कचरा तिन्ही टर्म मध्ये कचरा आहे, इथं इथं सगळे कचरा बाहेर फेकून द्या. नाव राईट द आन्सर. झालं, खतम. राईट द आन्सर. बोला x⁻n चा फॉर्म्युला. बोला x⁻n. x⁻n + 1/n+1. लय जोरदार फॉर्म्युला आहे. एक पॉवर वाढवा तोच पॉवर खाली येईल, एक पॉवर वाढवा तोच पॉवर खाली येईल. एक पॉवर, हे तो स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे. 1dx to x. That's all. थोडासा हे कॅन्सल करा आणि एक लाईन आणखीन लिहून घ्या, 9/5 वगैरे. कधी आन्सर स्मार्ट पाहिजे, व्यवस्थित लिहिल्या गेला पाहिजे. एक नेक्स्ट क्वेश्चन. सध्या तर प्लस आणि मायनस दिसत आहे, तर प्लस मायनस तुम्ही दोन काम सोबतही करू शकता, पण सध्या मी प्लस मायनसचं करतो. हळूहळूच करू आपण. प्लस मायनसचा फॉर्म्युला आहे इंटिग्रल सेपरेट करणे. असा त्याच्यात काही टेन्शन नाही. इंटिग्रल सेपरेट करत जा, झाली आपली एक स्टेप. आणि स्टेपचे मार्क असतात, म्हणून हळूहळू बरोबर प्रॉपर स्टेप जर लिहिल्या तर मार्कही भेटत राहील. तर आता नेक्स्ट स्टेप मध्ये कचरा बाहेर फेकतो. सगळ्यांकडे कचरा आहे. 3/2, 5/2, 7/2, 9/2 आहे का, असं फेकतो. 5/2 कचरा बाहेर फेकतो. ठीक आहे. 7/2 कचरा बाहेर फेकतो. 9/2 कचरा बाहेर फेकतो. तुमची प्रॅक्टिस चांगली झाली तर मग काय करायचं, मग हे याच्यापासून हे स्टेप डायरेक्ट लिहायची इथून इथपर्यंत. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हे याचा फॉर्म्युला आहे डायरेक्ट इंटिग्रल ऑफ रूट x, x⁻³ तुम्ही पाहू शकता. ओके. पण हे बाकीचे फॉर्म्युले नाही आहे. मग बाकीचे थोडेसे काय ना, इंडायसेसनं मी एक वेळ तुम्हाला शिकून देतो. आणि मग हे इंटू आहे बघा, इंटूचा फॉर्म्युला नाही शिकवला इंटिग्रेशन मध्ये. हे इंटू आहे, हे इंटू आहे.
1 तुम्हाला इंटूचा सॉल्व करून देतो मी. ओके, नाव हे फॉर्म्युला आहे आपल्याजवळ इंडायसिस मध्ये. या फॉर्म्युल्याला मी या टर्म्सची व्हॅल्यू काढून देतो. अशा टाइपचे टर्म काढून देतो. हे थोडंसं ग्राफ मध्ये लिहायचं. ओके, x रूट x म्हणजे x रेस टू 1 इंटू x रेस टू हाफ. बरोबर आहे का? तर याला हे फॉर्म्युला लावा. a रेस टू m इंटू a रेस टू n इट इज a रेस टू m प्लस n. हे लावलं ना, इट इज इक्वल टू x रेस टू 3/2. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? x रूट x ची. हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू नाही आहे, याची अल्जेब्रिक व्हॅल्यू आहे. आता x स्क्वेअर रूट x पहा. हे वाला हे टर्म हे बोला x स्क्वेअर इंटू x रेस टू हाफ. हे वाला टर्म. तर हे आता m प्लस n करता येते. हे m प्लस n बोला 2 प्लस हाफ करू की नाही? a रेस टू m इंटू a रेस टू n बोला किती होते? x रेस टू 2 आणि अर्ध अडीच होते 5/2. तुम्ही एलसीएम घ्या. 2 5/2 येते. x क्यूब रूट x तर x क्यूब इंटू x रेस टू हाफ. याला हे फॉर्म्युला m प्लस n a रेस टू m इंटू a रेस टू n a रेस टू n प्लस n. तर a रेस टू हे 3 प्लस अर्ध 3.5 होते 7/2. तुम्ही एलसीएम घ्या, तुम्हाला सवय नाही अशी एलसीएम. x रेस टू 4 रूट x असे टर्म आले तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो हे पहा, हे कसं लक्षात ठेवायचं? या चेन न करतो मी. बोला 1 प्लस हाफ 3/2 2 प्लस हाफ हे असंच केलं आहे 5/2 3 प्लस हाफ 7/2 4 प्लस हाफ 9/2. याच पद्धतीने होते. x रेस टू 5 रूट x 5 प्लस हाफ या सूत्राने होते 5 प्लस हाफ इट इज x रेस टू 11/2. तुम्ही आरामाने करून पाहिजे. मी आता थोडीशी प्रॅक्टिस सांगितली. तर मी काय करत आहे ऐका. सध्या हे राहू देतो. ठीक आहे. तर इंटिग्रेशन काही सुटत नाही, पण x रूट x ची व्हॅल्यू मी एवढी लिहितो. काऊन लिहितो हे सांगतो. x रूट x ची व्हॅल्यू किती आहे? x रेस टू 3/2. ठीक आहे. हे काऊन लिहिली? आता मी x रेस टू n चा फॉर्म्युला लावेन. इंटिग्रल ऑफ x रेस टू n x स्क्वेअर रूट x याचा इंटिग्रलचा फॉर्म्युला नाही आहे माझ्याजवळ, पण x स्क्वेअर रूट x याचा अल्जेब्रिक आन्सर आहे x रेस टू 5/2. हे काऊन लिहिलं? काऊन की याला x रेस टू n चा फॉर्म्युला लागते. लावू मग नंतर. सो -9/2. हे पहा, याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आहे, पण x क्यूब रूट x ची व्हॅल्यू आहे x रेस टू 7/2. हे जर लिहिलं तर आपला फायदा होते आणि x रेस टू n चा फॉर्म्युला यायला लागते. तर जेव्हा केव्हा असे एक्सप्रेशन आले आपल्या इंटिग्रेशन मध्ये, तर x रूट x चा आन्सर हे लिहायचं. पहिले हे लिहायचं. x स्क्वेअर रूट x चा हे लिहायचं. x क्यूब रूट x चा हे लिहायचं. आणि हे पुढचे असे आले तर तुम्ही असे नोंदवायचे. ठीक आहे. अँड देन प्रोसीड करायचं. आता सगळे फॉर्म्युले तयार झाले आहेत. पहा, ही फॉर्म्युला आहे. हे तो स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिला आहे तुम्हाला. इट इज x रेस टू इंटिग्रल ऑफ रूट x रेस टू 3/2 अपॉन 3/2. याला x रेस टू n चा फॉर्म्युला लावा. इंटिग्रल ऑफ x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. सर्वांना x रेस टू n लावा. मस्त जोरदार आहे फॉर्म्युला, पण फॉर्म्युला n डिफिकल्ट आहे. x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 असं लिहायचं. हे फ्रॅक्शन आहे की नाही, ओरल जमणार नाही, म्हणून असं लिहायचं. नाही तर हे पॉवर 3 राहिलं असतं तर डायरेक्ट लिहिलं असतं. बोला x रेस टू n लावा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 असा अपॉन n प्लस 1. फ्रॅक्शन आला आपण आपली गाडी हळूहळू करायची. x रेस टू n चा फॉर्म्युला लावा x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 आणि एक c लावून द्या. कुठलं का 3/2 कॅन्सल. ठीक आहे. 5/2 यांना ऍड करा. हे होते 5/2 अपॉन 5/2. ठीक आहे. यांना ऍड करा x रेस टू 7/2 अपॉन 7/2. हे दोघी सारखेच टर्म आहे.
या हे दोन्ही सारखे टर्म आहे, ऍड एकच वेळ करा, याचा ऍडिशन करून टाका एलसीएम, इट इज 9/2 आणि हे खाली 9/2. एक सी आन्सर मध्ये राहील. इथं आन्सर चालू झाले होते. हे पहा 5/2 ऑल्सो कॅन्सल, 7/2 कॅन्सल, 9/2 कॅन्सल. लय जोरदार आन्सर आला असता. हे कॅन्सल. खूप कापकूप करू नका. अँड दिस इज फायनल आन्सर. तर x⁻² जे x√x वगैरे असे टर्म आले होते त्यांच्यासाठी असं सोल्युशन आहे. हे प्लस आणि मायनसचाच प्रॉब्लेम आहे. प्लस मायनसचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. इंटिग्रल गेट सेपरेट. तर तुम्ही पहिल्या लाईन मध्ये तर काही डोक्याचं कामच नाही आहे. असं इंटिग्रल सेपरेट करा. आणि सेपरेट करता करता जर एक काम आणखीन चांगलं करत असाल तर असं सेपरेट तर करतोच, परंतु हे ठीक आहे, ह्याला राहू द्या. x³√x आता जे व्हॅल्यूज काढल्या होत्या की नाही ते व्हॅल्यू लिहा, नाहीतरी काम पडणार नाही. x³ ची व्हॅल्यू आहे 3 + ½ x⁻⁷/2. ही याची व्हॅल्यू काढली होती किंवा तुम्ही काढून घ्यायचा. x⁵√x पर्यंत काढली होती मी. तर याची व्हॅल्यू आहे 4 + ½ 9/2 असं करायचं. 4 + ½ 8 + 1 9/2 असं. पुढे काम हे असे टर्म जेव्हा केव्हा येऊ, ठीक आहे, तेव्हा तेव्हा तुम्हाला या व्हॅल्यूचा वापर करा लागल. ठीक आहे. चला हा बाहेर घेतो. अँड हे 1/√x इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आहे. मी पुढच्या स्टेपला फॉर्म्युला लावलीन असा. 1/2 तर कॉन्स्टंट आहे. 2 कचरा 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 बाहेर फेकू आपण. ठीक आहे. याचाही कचरा बाहेर फेक जा, याचाही कचरा बाहेर फेक जा. ठीक आहे. परंतु सोबत सोबत दुसरी ऍक्टिव्हिटी चालू ठेवायला, नाही तर मग किती मोठा प्रॉब्लेम होईल. ठीक आहे. हे आहे फॉर्म्युला स्टँडर्ड, म्हणून याला तसंच ठेवा. 1/√x चा आन्सर आहे 2√x. फॉर्म्युला बघू शकता तुम्ही. आता हे 1/x⁻n आहे. 1/x⁻n चा फॉर्म्युला नाही आहे आपल्याजवळ. इंटिग्रेशन मध्ये x⁻n चा फॉर्म्युला आहे, म्हणून याला वर पाठवा इंडायसेस असा. हे झाला आता x⁻n. याले वर पाठवून द्या, कचरा बाहेर, आणि याले वर पाठवा. हे झाला x⁻n. आता याचा फॉर्म्युला लागते. फॉर्म्युला काय याचा? x⁻n आहे n+1/n+1 असा. याच्यातही लावा x⁻n चा फॉर्म्युला x⁻n + 1/n+1. असे फ्रॅक्शन जर असले तर हे डिफिकल्ट असतात. असं स्पष्ट लिहायचं n+1/n+1. हे सी जोडला आहे. इथं आन्सरची लाईन आहे, सी जोडून द्या. हे विचारा कॅन्सल होते. सध्या सोडवा. x⁻, बोला -5/2 होते अपॉन -5/2. हे ऍड करा. +4 यांना ऍड करा. हे दोघे सारखेच आहे. x⁻, हे होईल -7/2 खाली -7/2. थोडंसं सिम्प्लिफाय करून घ्या. आन्सर ओवा. मायनस प्लस 2 वर जाते. 2/4/5. हे मायनस इंटू प्लस मायनस 2 वर जाते. 8/7 प्लस सी. दॅट्स ऑल. ठीक आहे. आहे सिंपल. प्लस मायनस आणि कचऱ्याचे प्रॉब्लेम चालू आहे. एक नेक्स्ट. चला, डिवाइडचाही कोणताही रूल शिकवलं नाही, पण हे प्लस मायनस मध्येच कन्वर्ट होते म्हणून सांगतो. पहिले याला एक्सपांड करा. a + b², a² + 2ab + b². √x राहू दे. आता इंटिग्रेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी स्पेशल शिकणार आहे. आता ते स्पेशल थिंग्स लक्षात ठेवणं सुरू ठेवा. जर इंटिग्रेशन मध्ये सिंगल टर्म डिनॉमिनेटर मध्ये असलं आणि तो जर एलसीएम असलं तर त्याला जरूर सेपरेट करा. पुऱ्या चॅप्टर वर 1.5-2 महिना चालणार आहे. ही ट्रिक लक्षात ठेवायची. जर सिंगल टर्म डिनॉमिनेटर मध्ये असलं आणि प्लस मायनस असे वर असले म्हणजे हे एलसीएम असतो.
तर एलसीएमला तिघांच्या खाली सेपरेट करणे हे याची ट्रिक आहे. काही खूप मोठी ट्रिक नाही आहे. ठीक आहे, असं सेपरेट करा. बस हेच ट्रिक आहे. आणि आता प्रॉब्लेम डिवाइडही नाही राहिला आणि इंटूही नाही राहिला, प्लस आणि प्लस प्लस मध्ये बदला, प्लस मायनस मध्ये. ठीक आहे, नाव इंटिग्रल सेपरेट करू त्यापूर्वी. ठीक आहे, सेपरेटही करत जाऊ, सॉल्वही करत जाऊ असं, आणि सॉल्वही करत जाऊ. याला सॉल्व करतो. बोला 4 कचरा बाहेर फेकता येते. बोला हे दोन कॅन्सल होते, नंतर करी. ठीक आहे, या नंतर करतो. बोला प्लस मध्ये सेपरेट झाला. ओके, आता कचऱ्याला फेका बाहेर आणि याले थोडंसं सॉल्व करतो मी. बोला a raised to m upon a raised to n, a raised to m minus n. याले हे फॉर्म्युला x स्क्वेअर अपॉन x raised to half असं, हे x raised to half आहे. लावा हे फॉर्म्युला x raised to 2 minus half हे होते x raised to 3/2. अरे जमलं ना, x raised to n चा फॉर्म्युला आला. आता या x ले रूट x into रूट x लिहा. एक रूट x कटते, एक राहते, कचरा बाहेर, हे खालीच राहू द्या. हे फॉर्म्युला आहे, हे x raised to n चा फॉर्म्युला आहे, हे रूट x चा फॉर्म्युला आहे. एक एक लावतो. x raised to n चा फॉर्म्युला लावा. x raised to n plus 1 upon n plus 1. हे रूट x चा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटिग्रल ऑफ रूट x raised to 3/2 upon 3/2. याचाही डायरेक्ट फॉर्म्युला आहे. 1 हे कालच्या लिस्ट मध्ये आहे. 1 upon रूट x चा इंटिग्रल टू रूट x आणि एक c सर्वांचा जोडून घ्या. याला हलक्या हाताने सॉल्व करून घ्या. 4 into x raised to 5/2 upon 5/2. 2 वर येते 8/3 x raised to 3/2 2 root x plus c. एक लाइन तुम्ही आता लिहून घ्या. इट इज 8/5. बाकी सगळं सॉल्व आहे. 8/5 लिहून घ्या. बस याच्यासाठी एक लाइन आणखीन सॉल्व करायची आहे. चला एक लास्ट क्वेश्चन घेतो. आता ट्रिक सांगितली तुम्हाला. इंटिग्रेशन मध्ये जर सिंगल टर्म खाली असलं अँड प्लस मायनस वर असलं, म्हणजे एलसीएम असलं सिंगल टर्म खालचं, तर त्याने जरूर जरूर सेपरेट करा प्रत्येकाखाली. दिस इज द ट्रिक ऑफ सॉल्विंग सच क्वेश्चन्स. आणि हे डिवाइड आहे प्रश्न ऍक्च्युअली क्वेश्चन रूल्स आहे, पण डिवाइडचं कन्वर्शन तुमचं प्लस आणि मायनस मध्ये होईल. याची ट्रिकच अशी आहे. इंटिग्रेशन मध्ये डिवाइडचं रूल येणारे नाही भविष्यातही, पण हे असंच सोडवा लागेल तुम्हाला. थोडा थोडा प्लस मायनस मध्ये सेपरेट करा आणि हे छोटे छोटे कॅन्सलही करता. ठीक आहे, सिंगल टर्म डिनॉमिनेटर मध्ये असलं तर जरूर जरूर सेपरेट करा. इफ इट इज एलसीएम केलं, ठीक आहे, एक x कॅन्सल होते असं राहते. इंटिग्रल सेपरेट करा, एक x कॅन्सल होते असं राहते. ठीक आहे, हा हो. याला x raised to 3/2 लिहिलं तर बरंच होईल. एक एक हलका हलका करावं लागते. बघा हे आता हे जे लिस्ट लिहिली होती आपण x रूट x x स्क्वेअर रूट x त्यातला प्रकार आहे. चला याला रूट x into रूट x लिहा. एक रूट x कटून जाईल, कचरा बाहेर फेकत जा, कचरा बाहेर फेका आणि लिहा असे टर्म की हे फॉर्म्युले असले पाहिजे, नाही तर काय लावणार आहे. ठीक आहे, कचरा बाहेर फेका, याने वर पाठवा. 1 upon a raised to m, a raised to असा dx. आता हे फॉर्म्युला आहे, हे फॉर्म्युला आहे, हे x raised to n चा लावा. हे फॉर्म्युला किती आहे इन बोलत जा फॉर्म्युले सोबत सोबत. इंटिग्रल ऑफ रूट x इज x raised to 3/2 upon 3/2. इंटिग्रल ऑफ 1 by root x is 2 root x. आणि याले x raised to n चा फॉर्म्युला x raised to n plus 1 upon n plus 1. That's all. बस सॉल्व करायचा आहे, बाकी काही नाही. It is 10/3 x raised to 3/2. हे होईल 6 root x minus 4. हे थोडं आणखी सॉल्व करणं बाकी आहे. x raised to minus half यांचं ऍडिशन
अपॉन मायनस हाफ. एक लाईन आता तुम्ही लिहून घ्या, मायनस मायनस प्लस आणि इथं 8 2 वर जाईल. हे फक्त एकच टर्म सॉल्व होते 8x raised to minus half. ठीक आहे. सो दिस इज फायनल आन्सर. बाकीचे टर्म जशीचे तशीच आहे, हे सॉल्व होते. ठीक आहे. हे सर्व प्रॉब्लेम आता आजचा प्रसाद आहे. ठीक आहे. होमवर्क करायचे आहे. त्यातले पहिले 5 प्रॉब्लेम एक्सरसाइजचेच आहे, म्हणून सॉल्व करून बरोबर आन्सर आला की नाही चेक करणे हे तुमचं काम आहे. ठीक आहे. सॉल्व ऑल द 7.